गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 6. वेदी संध्याजवळ आली. तिला घाबरलेलं बघून तिच्याजवळ खाली बसली. संध्याने वेदीला बघितलं तसं उठून तिला मिठी मारली. संध्याला सगळ्याचंच वाईट वाटत होतं. तो दारू प्यायला त्याचंही आणि आता जसं वागला त्याचंही. आत कुठेतरी खोल दुःख वाटत होतं. ती रडत होती. घरी कोणी असं वागत नसल्यामुळे तिला या सगळ्याची सवय नव्हती. तिला एक प्रकारचं दडपण आणि चिंता दोन्ही सतावत होतं. भीती वाटत होती. भविष्य काय? हा असाच तर नाही ना दारू पीत राहणार? खरंच असा वागला तर काय करायचं? आपण नको का लग्न करायला? बरं झालं आपल्याला लवकरच लग्नाआधीच कळलं. तिच्या मनात नको नको ते विचार येत होते. वेदी मात्र शांतपणे तिला पाठीवर थोपटत होती. पण संध्या मात्र शांत व्हायचं नाव घेत नव्हती. तिला विचार करून करून अजूनच रडायला येत होतं. ह्या 2 दिवसात नाही म्हटलं तरी वेदमध्ये तीही गुंतलीच होती. अशा परिस्थितीत निर्णय घेणं तिलाही कठीण जात होतं. नंतर पश्चाताप करायची वेळ नको यायला, ह्या विचाराने तिला निर्णय काय घ्यायचा कळत नव्हतं. स्वतःला सावरत ती थोडी वेदीपासून बाजूला झाली आणि किचनमधून निघून बेडरूममध्ये गेली. पाठोपाठ वेद आला. तो दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होता, पण संध्या पूर्ण जोर लावत होती. वेद ताकदीने असल्यामुळे दरवाजा उघडला, पण वेदी तिथे आली. वेद, थांब, तिला थोडा वेळ दे, नको तिला त्रास देऊ, वेदी म्हणाली. आई, मी तिला त्रास नाही ग देत, पण ती चुकीचा विचार नको करायला माझ्याबद्दल, म्हणून मला भीती वाटते. बोलता बोलता त्याची दरवाजाची पकड जशी सैल झाली, संध्याने त्याच संधीचा फायदा घेत दरवाजा जोरात ढकलून आतून कडी घातली. वेद हताश होत सोफ्यावर बसला. आज पहिल्यांदा त्याला स्वतःला काहीतरी वेगळं होतंय हे जाणवत होतं, पण नक्की काय हे मात्र त्यालाच कळत नव्हतं. जाऊन संध्याला बघावं, तिला समजवावं, तिला प्रेमाने आपल्या कुशीत घ्यावं, तिचा गैरसमज दूर व्हावा आणि हे नातं जुळण्याआधीच तुटू नये असं मन त्याचं सांगत होतं त्याला. त्याला आतून अस्वस्थ वाटत होतं. तो पुन्हा उठला. बेडरूमच्या दरवाजाजवळ जात त्याने दरवाजा वाजवला. संध्या, प्लीज दरवाजा उघड. वेदला असं दरवाजा वाजवताना बघून वेदीला काळजी वाटत होती. वेदांग तिला समजावत होते. त्यांनी हातानेच वेदीला थांबवलं, पण तिची घालमेल चेहऱ्यावर दिसत होती. पण दरवाजा काही उघडला नाही. वेद जोरात दरवाजा वाजवत होता. संध्या, प्लीज ओपन दी डोअर. वेद दरवाजावर जोरात मूठ आपटत ओरडला. संध्या त्याचा आवाज ऐकून आतून घाबरली होती. तिला आता काय करावं सुचेना. तिने धीर करून दरवाजा उघडला. वेद लगेच आत आला. संध्या, सॉरी, यापुढे मी असं काहीच करणार नाही. तू चुकीचं नको समजू मला, वेद कळवळून बोलत होता. त्याला आतून खूपच यातना होत होत्या. हे कधी कसं झालं त्याचं त्यालाच कळलं नव्हतं. कधी संध्यामध्ये त्याचा जीव अडकला. संध्या काहीच बोलत नव्हती, त्यामुळेच त्याला जास्त त्रास होत होता. संध्या, मी थोडीच रोज पितो, तू असं तुटक नको वागू, तू रडू नकोस. तुला राग आलाय ना, मग मला हवी ती शिक्षा दे, पण आता मला सोडून जायचा विचारही करू नकोस, वेद म्हणाला. ठीक आहे, तुम्ही सर्व जेवून घ्या, मी विचार करेन यावर. वेद तिच्याशी काकुळतीला येऊन बोलत होता, तेही संध्याला पटत नव्हतं. संध्या, तुझा तू वेळ घे, पण मला सोडून नाही जाऊ शकत. तू देशील ती शिक्षा मान्य आहे मला, वेद बोलला. थोडा पुढे होत त्याने तिच्या डोळ्यात आलेलं पाणी अलगद आपल्या हाताने पुसलं.
संध्याला खरं तर ते आवडलं होतं, पण सहजासहजी जाऊ दिलं तर तो आपल्याला फॉर ग्रँटेड धरेल. त्याला कसलाच धाक राहणार नाही, म्हणून तिने लगेच त्याला माफ वगैरे काही केलं नाही. ह्या विषयावर आपण उद्या बोलू, संध्या वेदला म्हणाली आणि बाथरूममध्ये जात आपल्या चेहऱ्यावर पाणी मारलं. तिला थोडं बरं वाटलं. वेद तिथेच थांबला होता संध्याची वाट बघत. ती बाहेर आली तसं त्याने तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ घेतलं. दोन्ही हात तिच्या भोवती टाकून आपल्या कवेत घेतलं. हे एवढ्यात झटपट झालं की संध्याला त्याचे हात आपल्या भोवती गुंडाळले गेले आणि आपण त्याच्या मिठीत आहोत हेच कळायला वेळ लागला. संध्या, रिअली सॉरी. मला तुला रडताना बघायला नाही आवडत. मला तुझ्यापासून दूर जायचं ही कल्पनाच करवत नाही. हे मला काय होतंय नाही माहीत, पण तू माझ्या एका चुकीने माझ्या आयुष्यातून निघून जाऊ नयेस एवढंच वाटतंय मला. आईसाठी वाटते ना भीती, तेवढीच मला तू दूर जाण्याची भीती वाटते. वेद तिला आपल्या छातीशी घट्ट पकडत म्हणाला. संध्या शांतच होती. त्याचं अंग थोडं तिला गरम लागत होतं. त्याच्या छातीची होणारी धडधड कानांना जाणवत होती. तिला तेही आवडलं, पण मनाला आवरत तिने त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न केला. तसं वेदने तिला लगेच बाजूला केला. संध्या, मला तू लवकर माफ करशील एवढीच अपेक्षा करतो. वेद बोलला तसं संध्या त्याच्यापासून बाजूला झाली आणि काही न बोलताच बाहेर निघून गेली. वेदी वेदांग बसले होते बाहेरच. आई बाबा, सगळ्यांनी जेवायला बसा, मी आलेच जेवण घेऊन. वेदी वेदांकडे बघत संध्या म्हणाली आणि किचनमध्ये गेली. जेवण घेऊन बाहेर आली. जेवणाची ताटे तयार करत सर्वांना दिली. वेदही बसला जेवायला. तो आता बऱ्यापैकी शुद्धीत होता. बहुतेक झालेल्या ड्रामात त्याची सगळी नशा उतरली होती. झक मारली आणि घेतली असंच झालं होतं त्याला. विचार डोक्याचा भुगा करत होते. अंग एकदम मोडून आल्यासारखं वाटत होतं. जेवताना त्याला डोकं दुखल्यासारखं वाटत होतं. त्याला आपल्याला काय होतं हेच कळत नव्हतं. आपल्याला ह्या सगळ्याचं टेन्शन आलंय का, म्हणून असं वाटतं की खरंच मला बरं वाटत नाही, काही कळत नव्हतं. जेवता जेवताच त्याला जेवण नको वाटू लागलं. तो अर्धवट जेवण टाकून उठला तसं वेदीने त्याला विचारलं, वेद, अरे जेवला का नाहीस? वेदीने काळजीने बोलली, मला बरं वाटत नाही. अंग खूप गरम वाटतं आणि थकवा जाणवतो आहे. डोकं पण दुखतंय. जेवायला नकोसं वाटतं आतो. वेद म्हणाला तसं वेदीने त्याच्या अंगाला हात लावला तर अंग खूप गरम वाटत होतं. वेद बाळा, ताप आलाय तुला, वेदी घाबरत म्हणाले. कदाचित वेदने संध्याचं टेन्शन घेतलंय हे तिला लक्षात आलं. ठीक आहे, गोळी घेतली की होईल बरं. तू जेव, मी जाऊन जरा आराम करतो, वेद म्हणाला. चल डॉक्टरकडे जाऊन येऊ, वेदित म्हणाला. नको, गोळी घेतो, होईल बरं, वेद म्हणाला. तसं त्यांचं संवाद ऐकणाऱ्या संध्याला उगाच आपण त्याला जबरदस्ती डॉक्टरकडे जा सांगावं असं मनात वाटलं. वेद, अरे डॉक्टरकडे जा, वेदी म्हणाले. वेदांग फक्त बग्ग्याची भूमिका घेऊन जेवत होते. बरं चल वेदी. त्याला वेदीला नाही म्हणायला जमत नव्हतं. वेदचं बोलणं ऐकून संध्याला बरं वाटलं. जातोय बाबा एकदाचा डॉक्टरकडे. दोघेही डॉक्टरकडे जाऊन आले. औषध घेऊन वेद वेदीच्या बेडरूममध्ये झोपला. संध्या आणि वेदीने मिळून सर्व आवरलं. वेदी वेदला बघून आली तसं संध्याचा जीव खालीवर होऊ लागला. तिलाही वेदला बघायचं होतं, पण जाणार कसं?
वेदीला विचारणार तरी कसं? संध्या विचार करत होती. तिला चैन पडत नव्हती, अस्वस्थता वाढत होती. काय करू? जाऊ का बघायला? काय करेल संध्या? जाईल का भेटायला? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.